नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर महामुंबई। सुरुवातीला बातमी उपनगरीय रेल्वेची आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याची। ठाणे ते दिवाच्या दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं। पंतप्रधान मोदी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते। यावेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले। मोदी यांचं सहकार्य नेहमीच महाराष्ट्राला मिळतं आणि पुढेही मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर खासदार श्रीकांत शिंदे यांचंही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं। दरम्यान मुंबईचं सामर्थ्य वाढवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असून याचाच एक भाग म्हणून मुंबईतील लोकलला अत्याधुनिक आणि नवीन रूप देणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर्जून स्पष्ट केलं। ठाणे दीवा के बीच नई बनी 5वीं और 6ठी रेल लाइन के शुभारंभ पर हर मुंबईकर को बहुत बहुत बधाई। ये नई रेल लाइन मुंबई वासियों के जीवन में एक बड़ा बदलाव लाएगी, उनकी ईज ऑफ लिविंग बढ़ाएगी। ये नई रेल लाइन मुंबई की कभी न थमने वाली जिंदगी को और अधिक रफ्तार देगी। तिकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले। मोदींचं महाराष्ट्राला नेहमीच सहकार्य मिळतं आणि पुढेही लाभेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। कसं आता आपण लोकार्पण करत असताना त्याच्यात सुद्धा बरंच काही कटकटी होते, अडचणी होत्या, अडचणी येतातच। अच्छा काम करने के लिए कुछ ना कुछ उसमें अडचणी तो होती है, पण त्याच्यासाठी स्थानिक पातळीवरून सुद्धा खूप प्रयत्न झाले आणि विशेष म्हणजे केंद्राकडनं सुद्धा प्रधानमंत्री जी आपकी ओर से काफी सारी सहायता मिली और इसलिए आज का ये जो ज्याला आपण ठाणे ते दिवा म्हणजे आपण म्हणतो हा दिवा स्वप्न बघतो, पण हे दिवा स्वप्न आज सगळ्यांचा प्रयत्न पूर्ण होतोय, ज्याचा लाभ ज्याचा फायदा आपल्या हजारो लाखो माता भगिनींना आणि बांधवांना होणार आहे। तिकडे रेल्वे मार्गालगतच्या झोपड्यांना हटवण्याबद्दल रेल्वेकडून नोटिसा देण्यात आल्या। याच मुद्द्यावरून आजच्या कार्यक्रमात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे प्रशासनाला सुनावलं। गरिबांना बेघर करू नका, अंत्योदय योजनेचा मान राखा असं ते म्हणाले। तर इथल्या लोकांना हटवू नका, राज्य सरकार आणि आपण मिळून ही जबाबदारी घेऊ असं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। रेलवे की कई जमीन कलवा और सभी जगह पे पड़ी हुई है, बांद्रा में पड़ी हुई है। सुप्रीम कोर्ट के आदेशानुसार आपको कहा गया है सुप्रीम कोर्ट ने कि अगर राज्य सरकार की ऐसी कोई योजना है तो उसका अमल कीजिए। सही, मैं और 2 मिनट ही लूंगा तो आप दानवे साहब और आप वैष्णव साहब, इस योजना का अमल करने के लिए राज्य का गृह निर्माण मंत्री हाथ आगे करता है। आप कृपया आपकी जमीन एसआरए को दीजिए, एसआरए के साथ हाथ मिलाइए। मैं आपको कसम, महाराष्ट्र के मिट्टी की कसम खा के कहता हूं कि गरीबों का घर बनाने का काम हम करेंगे और उसमें केंद्र सरकार की सहायता लेंगे। कलवा ऐरोली एलिवेटेड जो है उसके बारे में भी हमारे मित्र जितेंद्र आव्हाड जी से मैंने बात की है। जो लोग वहाँ रहते हैं उनको भी हमें बेघर करना ही नहीं है, और आप लोगों ने भी निर्णय लिया है, मैंने भी आपसे बात की है कि जो लोग बरसों सालों से रहते हैं उनको राज्य सरकार और केंद्र सरकार मिलकर हम लोग उनका परमानेंट पुनर्वसन करेंगे। उनके वो जो सर पे टंगती हुई तलवार है उसे दूर करेंगे, क्योंकि ये आम आदमी है, सर्वसामान्य लोग हैं, और केंद्र का भी ऐसा कोई निर्णय नहीं है कि लोगों को बेघर करना। और निश्चित रूप से राज्य और केंद्र सरकार मिलकर हम लोग उनको निश्चित रूप से न्याय देंगे। दरम्यान रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, इतर मंत्री आणि कार्यकर्त्यांनी ठाण्यात एका हॉटेलमध्ये वडापाव आणि भजी खाण्याचा आनंद लुटला। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकलचा प्रवास केला, काही प्रवाशांसोबतही बातचीत केली, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन दिलं। ठाणे ते दिवा 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे सगळे ठाण्यात होते।
आणि आता राजकीय वर्तुळातली एक मोठी बातमी. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेतला वाद आता टोकाला गेला आहे. नारायण राणे यांनी एक स्फोटक ट्विट केलं आहे, त्यामुळे संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. सुशांत सिंग आणि दिशा सालियन या दोघांची हत्या झाली असून त्या प्रकरणी पुन्हा चौकशी होणार असल्याचं ट्विट नारायण राणे यांनी केलं आहे. दोघांची आत्महत्या नव्हे तर हत्याच झाली आणि त्याची चौकशी परत होईल. तसंच मातोश्रीच्या चौघांसाठी ईडीची नोटीस तयार असल्याचं कळतं, असंही राणे यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय. एवढं सगळं घडल्यानंतर आपले बॉस आणि आपण कुठे धावणार, असा खोचक सवाल नारायण राणे यांनी खासदार विनायक राऊत यांना केला आहे. दरम्यान नारायण राणे यांच्या ट्विटला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. शिवसेना कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही आणि घाबरणार नाही, असं त्यांनी निक्षून सांगितलं. कोणी काय ट्विट केलं ते मला माहिती नाही. त्याची माहिती मी घेतो आणि त्याच्यावर नंतर बोललेलं उचित होईल. चला, परंतु एवढंच आहे, मी यापूर्वी देखील म्हटलेलं आहे, केंद्रीय तपास यंत्रणा ज्या आहेत त्यांचा सूड भावनेने दुरुपयोग करणं योग्य नाही, उचित नाही. लोकशाहीला ते घातक आहे. एवढंच मी या प्रसंगी सांगतो. नारायण राणे यांनी सांगितलेलं आहे की मातोश्री देखील ईडीच्या रडारवर आहे आणि आज त्यांनी तसं वक्तव्य करण्याने ट्विट केलं. अशा धमक्यांना, अशा कारवायांना शिवसेना कधी घाबरलेली नाही, घाबरणार नाही. राज्यामध्ये सध्या सुडाचं राजकारण सुरू असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. राज्यात जे काही चाललंय त्या ॲक्शनला रिॲक्शन होतेच, असं सांगायलाही ते विसरले नाहीत. नारायण राणे यांच्याकडे काहीतरी माहिती असल्याशिवाय ते बोलणार नाहीत, असंही त्यांनी नमूद केलं. असं आहे की सगळं सुडाचं राजकारण चालू आहे आणि ॲक्शन रिॲक्शन चालू आहे. त्याच्यामध्ये त्यांना जे करायचं ते त्यांनी करावं, आम्हाला जे करायचं ते आम्ही करू. राणे साहेबांनाच तुम्ही विचारा. राणे साहेब काही ना काही माहितीच्या आधारेच बोलतात. ते सध्या केंद्रीय मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना माहिती असेल. मला माहिती नसताना त्याला अधोरेखित करणार नाही. तिकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू इथल्या बंगल्याची आज मुंबई महापालिकेच्या पथकानं पाहणी केली. जुहूमध्ये असलेल्या अधीश या राणे यांच्या बंगल्याची पालिकेच्या अधिकाऱ्यांनी साधारण 15 मिनिटं पाहणी केली आणि हे पथक माघारी आलं. 6 जणांच्या या पथकामध्ये महापालिकेचे काही अधिकारी आणि कर्मचारी होते. हे पथक निघाल्यानंतर काही वेळात निलेश राणे या बंगल्यावर पोहोचले. या पथकानं बंगल्याला एक नोटीस बजावली. CRZ FSI याचं उल्लंघन केल्याचं या नोटिसीत नमूद करण्यात आलंय. घराच्या आराखड्यामध्ये बदल केल्याचा उल्लेख सुद्धा आहे. घरात कोणी मालक उपस्थित नसल्यानं सोमवारी हे पथक पुन्हा एकदा येणार आहे. या भागात जुहू पोलिसांचा मोठा बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आला होता. उद्या केंद्रीय मंत्री नारायण राणे हे इथेच एक पत्रकार परिषद सुद्धा घेणार असल्याचं कळतं. जे कोणी या सरकारच्या विरोधात बोलतात त्यांना सरकारकडून अडकवण्याचा प्रयत्न केला जातो, हे आता राज्यातल्या जनतेला उघड्या डोळ्यानं कळून चुकलंय. खुल्या मैदानात आमच्याशी लढू शकत नाही म्हणून शेंबड्या मुलासारखे लढतात, अशी टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली. महाराष्ट्राच्या जनता ही खुल्या डोळ्यांनी पाहते की राणे कुटुंबियाला असो, किरीट सोमय्यांना असो, मोहित खंबोजांना असो, जे किंवा आमच्या फडणवीस साहेबांना असो, मी यादी वाचून दाखवू शकतो. जे ह्या सरकारला बोलतात ते आम्हाला मैदानात लढू शकत नाही. आमच्याशी मैदानात लढवलं असतं तर आज मला जिल्हा बँक जिंकण्यापासून रोखलं असतं. पण मैदानात आमच्याशी हारायचं आणि अशा शेमड्या मुलांसारखं आमच्याशी लढायचं, ह्याला काय अर्थ नाही आहे. म्हणून त्यांना ज्या पद्धतीने लढायचं त्यांना येऊन दे अंगावर. आम्ही त्यांना नाही बोलत नाही, फक्त कायदेशीर उत्तर आम्ही देणार. तिकडे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात FIR दाखल करण्याची मागणी केली जाते. शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी ही मागणी केली आहे. सुनील राऊत यांनी पवई पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन केलं. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात FIR दाखल करावा अशी मागणी त्यांनी या आंदोलनाच्या दरम्यान केली. सकाळी 11 वाजल्यापासून सुद्धा मी लोकल आमदार, स्थानिक आमदार, रमेश कोरगावकर आमदार, आम्ही सगळे पदाधिकारी बसले असताना सुद्धा त्यांच्यावर FIR होऊ शकत नाही. हे आमच्यासाठी अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. आणि ह्याच्यामध्येच किरीट सोमय्यांचं पत्र मुरली मनोहर जोशी यांना आहे की यांना ॲडजस्टमेंट करावी. मुरली मनोहर जोशीचं पत्रही यांच्याकडे आम्ही सबमिट केलं आहे.
तरीसुद्धा यांच्यावर FIR अजून झालेला नाही. परंतु जोपर्यंत FIR होणार नाही तोपर्यंत आम्ही सगळे जे लोक इथे बसलेले आहोत, उभे आहोत, आम्ही कुठल्याही परिस्थितीतून पोलीस स्टेशन सोडणार नाही. FIR करावा, त्याच्यानंतरच आम्ही सगळ्या पोलीस स्टेशनच्या बाहेर जाऊ. तिकडे मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजपला दूर ठेवत पुन्हा एकदा मुंबई मनपाचं सत्ता सोपानं आपल्या हाती खेचून आणण्यासाठी शिवसेनेनं कंबर कसले. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला हाताशी धरत एक नवीन रणनीती आखली जाते. या लढाईची सर्व सूत्र खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या हाती घेतलेत. या व्यूहरचनेचा पाया म्हणून उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांना कानमंत्र दिला. सर्व पक्षांनी एकत्र लढून भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवलं पाहिजे असं ठाकरे यांनी आवाहन केलंय. आपापसात नंतर भांडू पण आधी भाजपला संपू असा कानमंत्र उद्धव ठाकरे यांनी दिल्याचं बोललं जात आहे. तिकडे मुंबई मनपाच्या शाळांमध्ये एक वेगळीच चर्चा आहे. पालिकेच्या शाळांमध्ये गीता पठण सुरू करण्याची मागणी करण्यात आली. तशा ठरावाची सूचना नगरसेविका योगिता कोळी यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे दिली. तसंच त्यांना कोळी यांनी भगवद्गीतेची प्रतही भेट दिली. तिकडे पालिका शाळांमध्ये गीता पठण करायला विरोधही सुरू झालाय. नगरसेवक रईस शेख यांनी शाळेमध्ये गीता पठणाला विरोध केला. यामुळे मुंबई पालिकेत गीता पठण सुरू करण्याच्या सूचनेवरून राजकीय वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान योगिता कोळी यांच्याशी आम्ही बातचीत केली त्यावेळेला त्यांनी भावी पिढीवर योग्य प्रकारे संस्कार व्हावेत यासाठी मागणी केल्याचं म्हटलं. पालिकेच्या येत्या सभेमध्ये ठरावाची सूचना मांडणार असल्याचं त्यांनी म्हटलं. शिक्षण समितीच्या बजेटमध्ये मी ही मागणी केलेली आहे की भागवत गीतेचा पाठ करणं महानगरपालिकेमध्ये खूप आवश्यकतेचं आहे. कारण जी लहान मुलं आहेत ती भारताचं भवितव्य आहेत आणि त्यांना त्याचं महत्त्व कळावं म्हणून हा मुद्दा घेतलेला आहे. जसं श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश केले होते की जीवन कसं जगलं पाहिजे आहे, धर्म कसा आहे, अधर्म काय आहे, कर्म काय आहे, त्या बाबतीतलं महत्त्व लहान मुलांना कळेल ह्याची महत्त्वता जाणून मी हा मुद्दा घेतलेला आहे. आणि मला असं वाटते आणि हे लवकरात लवकर मान्य करण्यात येईल असं मला वाटते. तिकडे या सूचना मांडण्यात आल्यानंतर हा ठरावच रद्द करण्यात यावा अशी मागणी पालिका सपा गटनेते रईस शेख यांनी महापौरांकडे केली. बीएमसी के स्कूल्स में भगवत गीता पढ़ाई जाए. समाजवादी पार्टी इस पूरे मूव का बहुत विरोध करती है क्योंकि आज से 2-3 साल पहले सभी पार्टी के नेताओं ने, गठ नेताओं ने मिलकर ये निर्णय किया था कि मुंबई महानगर पालिका के सभागृह में धार्मिक चीजों पे चर्चा नहीं होगी. मुझे उम्मीद है कि शिवसेना की महापौर जो इस मुद्दे को समझती है इस प्रोग्रेस मोशन को नकारेंगी और सभागृह में इस तरह की चर्चा नहीं होगी. इकडे शहापूर तालुक्यातल्या वेहलोळी इथे मुक्तजीवन सोसायटीच्या देशी कोंबड्या आणि फार्ममधली बदकं ही बर्ड फ्लूनं मृत्युमुखी पडल्याची घटना समोर आली. गेल्या काही दिवसात एकूण 300 पेक्षा जास्त कोंबड्या दगावल्यानं आसपासच्या परिसरात एकच खळबळ उडाले. पशुसंवर्धन विभागानं 1 किलोमीटर परिघातील किमान 15,000 पेक्षा अधिक कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीनं नष्ट करण्याची मोहीम हाती घेतली. याबद्दल नागरिकांनी कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन सुद्धा पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात येत आहे. मुक्तजीवन हॉस्पिटलमध्ये जो ब्लड जो आला तर त्याची लागण जी झाली तिथे त्यांचे काही ब्रुकर वगैरे काय होती आणि बाहेरून गोडाऊन त्याच्यावरून आपल्या हॉटेलमधून जे त्यांनी बाहेरचं काही कचरा विचरा आणायचे ना त्याच्यावर झालं असेल असं असेल काय ते माहीत नाही आम्हाला. पण एवढंच आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा रोग नव्हता. आमचे डॉक्टर व्हिजिट वेळेवर देतात, सगळ्या गोष्टी होतात. तर त्यांच्यामुळे आमचेसुद्धा एवढं 1 किलोमीटर परिसरामध्ये सर्व पक्षी मारले गेले. तर शासनाने याची नोंद घेऊन आम्ही शेतकरी आहेत, आम्ही करणार काय, आम्हाला दुसरा ह्याचं नाही ना चारा नाही, तर शासनाने त्याची भरपाई आम्हाला द्यावी एवढं आम्हाला सांगायचं. त्या मृत पक्ष्यांचे सॅम्पल पुन्हा इथं प्रयोगशाळेत पाठवले. त्याचा रिपोर्ट कालच्या दिवशी बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आले. याची खबरदारी म्हणून शासनाच्या नियमाप्रमाणे आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने केंद्रापासून 1 किलोमीटरच्या परिघामधले सर्व पक्षी हे नष्ट करायचे असतात. त्याप्रमाणे आमचं पशुसंवर्धन विभागाचे 6 पथक तयार करून
ते परिसरातले एकाच वेळेस सगळे पक्षी नष्ट केलेले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून आणि हा बर्ड फ्लूचा संसर्ग जिल्ह्यात इतरत्र कुठे वाढू नये म्हणून या संदर्भात आम्ही नोटिफिकेशन काल इश्यू केलेलं आहे आणि वेळोलीपासून 1 किलोमीटरचा जो त्रिज्येतला परिसर आहे ज्याला आपण इन्फ्लुएन्स झोन म्हणतो त्या इन्फ्लुएन्स झोनमध्ये जे उर्वरित पक्षी आहेत, पशुखाद्य आहे, पक्षी खाद्य आहे आणि अंडी आहे त्याची विल्हेवाट लावणं आणि ते नष्ट करण्याची कारवाई सुरू केलेली आहे. यासोबतच महामुंबईमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. आपण पाहताय महामुंबई. मुंबई ते कोकण महामार्ग माझ्या हाती द्या, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या धर्तीवर तयार करेन असं म्हटलंय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी. पडद्यामागचे कलाकार मुंबई गोव्याचं जबाबदारी MSRDCकडे मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे. त्याचं DPRचं काम सुरू केलेलं आहे. ॲक्सेस कंट्रोल रस्ता म्हणजे ग्रीनफील्ड रस्ता जसा मुंबई पुणे तसा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग ज्या धर्तीवर झाला त्याच धर्तीवर ॲक्सेस कंट्रोल रस्ता मुंबई गोवा म्हणजे मुंबई सिंधुदुर्गापर्यंत रस्ता होईल. आणि हे जे मुंबई सिंधुदुर्ग जो गोवा जे अंतर किती 10 तास लागतात का माहीत नाही, परंतु यामध्ये 4 ते 5 तासामध्ये हे अंतर पार केलं जाईल अशा प्रकारचा एक्सप्रेसवे आपण करतोय. त्याचबरोबर कोकणातलं पर्यटन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जो कोस्टल हायवे आहे अरुंद आहे तो देखील रुंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ते देखील काम MSRDCकडे सुपूर्द केलेलं आहे. इक्बाल कासकरला 7 दिवसांची ईडीची कोठडी बजावण्यात आली. मुंबईच्या विशेष ईडी न्यायालयानं ही आदेश दिले. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशीसाठी इक्बालला कोठडी सुनावण्यात आले. अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिम याचा इक्बाल हा भाऊ आहे. इक्बाल हा डी कंपनी आणि दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याचा दावा सुद्धा सरकारी पक्षाकडून करण्यात आला आहे. देशामध्ये घातक शस्त्र आणण्याचा डाव आहे. तसंच सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांना धमकावून पैसे गोळा करण्यात सुद्धा इक्बाल कासकर हा महत्त्वाचं काम करत असल्याचं त्याच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपात नमूद करण्यात आलं आहे. तिकडे दाऊदच्या हवाला रॅकेटशी इक्बाल कासकरचा संबंध म्हणून त्याची ईडी कोठडी मागितली गेली अशी माहिती इक्बाल कासकरच्या वकिलांनी दिली. त्याचे वकील सुलतान खान यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. आपल्यासोबत इक्बाल कासकरचे वकील सुल्तान खान आहेत. सुल्तान जी, क्या आर्ग्यूमेंट हुए कोर्ट में? तो कोर्ट में ईडी ने आर्ग्यू किया है कि जो मैं आपको पहले बताया हूँ कि NIA ने एक FIR रजिस्टर किया है RC1 ऑफ 2022 जिसके अंदर दाऊद इब्राहिम और डी कंपनी जिसको कहते हैं उन लोग उसने जो भी कुछ अगर हवाला ट्रांजैक्शन किया है या कुछ मनी लॉन्ड्रिंग करी है इंडिया में तो उसके एक जनरल इन्वेस्टिगेशन के लिए उन लोग ने FIR रजिस्टर किया है. तो उसी सिलसिले में क्योंकि अभी दाऊद इब्राहिम के भाई और इनके ऊपर MCFC का 2 केस रजिस्टर है थाने में, तो उस बुनियाद पे इन्होंने उसकी कस्टडी ली है ये चेक करने के लिए इनका भी कुछ ऐसे कुछ ट्रांजैक्शन में इनका भी कुछ इन्वॉल्वमेंट है या नहीं है. जो NIA ने FIR रजिस्टर की है वो क्या FIR है, क्या बताई गई थी और उसमें कुछ आर्गुमेंट किए थे वकील ने कि हवाला के कुछ रेफरेंस दिया था हवाला का रैकेट. NIA के FIR हवाला और मनी लॉन्ड्रिंग के बारे में ही है लेकिन उसका कुछ खाली रेफरेंस दिया गया, इसके अंदर उसकी डिटेल नहीं दी गई है. क्योंकि जो पुरानी केसेस है 2017 की उसका भी यहाँ पे जिक्र किया गया कि जो सेलिब्रिटी थी, पॉलिटिशियंस थे, उनसे एक्सटॉर्शन किया जाता था. तो उस मामले में इक्बाल कासकर जो है उनका हाथ था ऐसे बताया जा रहा था. तो उसको रेफरेंस लेते हुए एक इंक्वायरी करना चाहते हैं या सिर्फ दाऊद का भाई इसलिए इंक्वायरी करना चाहते हैं? नहीं, उन्होंने ग्राउंड अपना अभी इनके देखिए उन्हें कस्टडी लेने के लिए कुछ ग्राउंड तो बताना होगा. तो इन्होंने जो इनके पुराने केस है MCC को उसका ग्राउंड बनाकर इसको उतार बना करके इन लोगों ने यहाँ से ED की कस्टडी मांगी है. तो कोई टेररिस्ट जो ऑर्गेनाइजेशन है लश्कर-ए-तैयबा है, जैश-ए-मोहम्मद है, उनसे डी कंपनी के संबंध बताए जा रहे हैं. तो क्या लिंक जो है वो इक्बाल कासकर से जुड़ रही है, ऐसा कुछ कहना था? नहीं, ऐसा लिंक के अंदर उसके बारे में कुछ भी नहीं. किसी भी टेरर ऑर्गेनाइजेशन के साथ में इक्बाल कासकर का कोई लिंक नहीं बताया गया. सिर्फ करीब हवाला ट्रांजैक्शन के बारे में इन्वेस्टिगेट करना चाहते हैं. डी कंपनी अगर कुछ कर रही है तो उससे इनका कुछ इन्वॉल्वमेंट है कि नहीं है, बस इतना ही देखना चाहते हैं. कितने दिन की कस्टडी मांगी तो कितने दिन कस्टडी मिली? 7 दिन की कस्टडी मांगी तो 24 तारीख तक की कोर्ट ने कस्टडी दी है. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यासोबतच महामुंबईमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.